नमस्कार नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि मी अतिशय मनापासून स्वागत करते. तू इकडे काय करते? स्वागत करतेय. नाही ते मला कळलं, पण तुला हा पत्ता कोणी दिला ग? निलेश तू तिथे, मी नाही असं काय आपलं कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाहीये. सई तू इकडे काय करणार आहेस? मी इथे छान छान रेसिपीज खायला आली आहे. हो का? आणि काय करणार आहेस या कार्यक्रमात मग? आणि मी हा कार्यक्रम प्रचंड विनोदी करणार आहे. क्या बात आहे. या विनोदावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निलेश जास्त शहाणपणा नकोय. आलायस खवय्येगिरीच्या कार्यक्रमात, पण तुला चहाही करता येत नाही याची पूर्ण कल्पना आहे. सगळं अजून सांगू? नाही सगळं ओपन करायचं नाहीये. तर आज आपल्या बरोबर आपल्या या कार्यक्रमात असणार आहेत आपले विशेष अतिथी प्रशांत दामले. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं मनापासून स्वागत आहे आम्ही सारे खवय्येमध्ये. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आयुष्यात पहिला पदार्थ कोणता बनवला? बनवल्यापेक्षा कोणता पदार्थ खाल्ला असं विचारायचंय का तुला? तुम्हाला पोळी बनवता येते? आणि ती अशी फिरते तव्यावर गोल गोल? नाही. आणि त्यापेक्षा महत्वाचं की ती खाल्ल्यानंतर समोरच्याची तब्येत व्यवस्थित राहते का? मला एक सांगा, तुम्ही लहानपणी किचन मध्ये कधी लुडबुड केली? ऍक्च्युली खरं सांगायचं झालं ना तर लहानपणी एकदा किचन मध्ये मी ना बटाटा घेऊन गेलो होतो बरं का. बटाटा, तर बटाटा जो असतो ना तो बटाटा स्वतःची अशी काही चव नसतेच. बरोबर आहे. हा पण मला एक कळत नाहीये. नमस्कार रसिको, नमस्कार. नाही, कसं झालंय, आजपासून आम्ही सारे खवय्येचं सूत्रसंचलन हे दोघे करणार आहेत. जसं तुम्ही मला प्रेम दिलं तसंच तुम्ही यांनाही प्रेम द्या. जसं तुम्ही मला गुडगुडीत बनवलं तसं तुम्ही यांनाही गुडगुडीत बनवा, असं मी म्हणावं अशी तुमची इच्छा आहे का? तर ते जमणार नाही. मी माझं सूत्रसंचलन कायम चालू ठेवणार आहे. तुमचं दोघांचं मी मनापासून स्वागत करतो. निलेश आणि सई दोघांचंही आमच्या या आम्ही सारे खवय्येमध्ये दोघांचंही खूप मनापासून स्वागत आहे. आणि स्वागत तर झालेलंच आहे. तुम्ही गुगली टाकलेली आहे प्रेक्षकांना. मीही क्षणभर हादरलो होतो. पण मला एक सांग की तुझं सध्या काय काय चालू आहे? सध्या झीचाच फूबाई फू हा कार्यक्रम मी करतोय. तो अप्रतिमच आहे. हो. आणि एका फिल्मचं शूट चालू आहे, पण ते अजून कम्प्लीट नाही झालेलं. सुरुवात झाली आहे त्याची. बर. आणि सई तुझं काय काय चाललंय? माझी आत्ताच एक फिल्म रिलीज झाली, अजब लग्नाची गजब गोष्ट. आणि आता एक नोव्हेंबर मध्ये एक फिल्म येते, तेंडुलकर आउट. तेंडुलकर आउट. बर. पण आता फू बाय फूचं सूत्रसंचलन करतोयस तू. तिथे एकाहून एक तयार माणसं आहे. हो. म्हणजे परीक्षकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच दिग्गज. तर ह्याचा अनुभव तुला कसा वाटला? मला खूपच म्हणजे शॉकिंग होतं खरं तर, जेव्हा मला कळालं झीकडून की हा शो तुला होस्ट करायचा आहे. पहिल्या दिवशी तर मी फार घाबरलेलो होतो. निर्मितीताईंनी मला फार रिलॅक्स केलं. तुला जे करायचंय ते कर, तुला जे जमतं ते कर आधी सगळ्यात पहिल्यांदा. आणि नंतर अशी एक वेळ आली की मला पहिल्यांदा असं झालं की अँकरला सुद्धा वन्स मोर मिळाला 1-2 ठिकाणी. मग तेव्हा जरा बरं वाटलं मला, मी काहीतरी बरं करतो. आणि नंतर सगळ्या जोड्यांनी फारच मला सपोर्ट केला. बरंच शिकतो मी दररोज त्यांच्याकडून. हो. तर मला तुला असं विचारतो, मुळात तुझा व्यवसाय काहीतरी वेगळा होता ना? काय होतं तुझं आधी? काय करायचं? थोडं विसरत चाललो मी सुद्धा. विसर पडलाय खरं तर मी BAMS कम्प्लीट केलं माझं कोल्हापुरातून. मेडिकलला मला चांगले मार्क्स मिळाले. मी मेडिकलला गेलो. बाबांची पण इच्छा होती डॉक्टर झाला पाहिजे पोरगा. मग मी दोन्हीही सांभाळत एक असं म्हटलं की आपण पहिल्यांदा चांगले डॉक्टर होऊयात. प्रॅक्टिस कशी काय चालली? छान चालली होती. म्हणजे देवकृपेनं चांगली चालली होती. आणि मला ते परमनंट करणार होते असं एक वेळ आली होती. आणि तिकडे सुपरस्टारचं ऑडिशन आलं. मग मी म्हटलं की आपण करून बघूयात, एकदा रिस्क घेऊन बघू काय होतंय आयुष्यात. सई, तुझा पहिला पिक्चर सनई जवळ आहे बरोबर. त्यानंतर तू मागे वळून बघितलं नाही. पण हा जो प्रवास आहे तो तू काय प्लॅन केलेला आहेस की चित्रपट कसे करायचे, कुठले करायचे? माझ्या बाबतीतही असंच झालेलं आहे की मी काय प्लॅन केलं नव्हतं. मी पहिली फिल्म ब्लॅक अँड व्हाईट केली सुभाषजींची. आणि मी महाराष्ट्रीयन आहेत असं त्यांना कळल्यावर मग सनई चौघडेचं त्यांनी माझ्याकडे मेन्शन केलं. मग ते सगळं एकात एक गोष्टी घडत गेल्या. बरं, ठीक आहे. चला मग आता किचनकडे जाऊया, बघूया आता काय काय करायचं ते. या किचनकडे. दोघेही आपल्या किचनमध्ये अतिशय आत्मविश्वासाने आलेले आहेत. माझा तर सॉलिड कॉन्फिडन्स आहे दोघांबद्दल. फक्त आता बघायचं काय करणार आहेत. निलेश, तू काय करणार आहेस? सगळीकडेच दिवाळीचं वातावरण आहे, त्यामुळे शंकरपाळा बनवणार मी. बर. काय वेगळं काय पण त्यात? वेगळं साहित्य मला सांग. साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी टोमॅटो प्युरी, 1 वाटी बीटरूट, 1 वाटी पालकची प्युरी,
पालकची प्युरी. पालकची प्युरी अरे. हे तिच्या भाषेत तिनं सांगितलं म्हणून मी जरा थांबलो की ती काहीतरी सांगणार आहे. बरोबर. मला माहित होतं तुझं क्यू आहे इथं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे आलं लसूणाची पेस्ट, मीठ, जिरे पावडर, धणे पावडर, ओवा. ओके, आता काय करायचं मला आपण सांग. सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपल्याला मैदा घ्यायचा आहे एका बाउलमध्ये सगळा. ओके. आणि यानंतर याच्यामध्ये हे जे आपण पदार्थ घेतलेले आहेत सगळे चवीप्रमाणे थोडी जिरे पावडर, त्यानंतर ओवा थोडासाच, पण बरा असतो कारण मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. मी सगळ्यांना सांगतो ओवा जरा जास्त खात चला. ओके. आणि धणेपूड. जर पित्त जर वाढलेलं असेल तुमचं तर हे जरा कमी खावेत धणे. बर. अच्छा. हा बर. त्यानंतर आले लसूणाची पेस्ट. म्हणजे तुम्हाला जर भूक कमी लागत असेल, अग्नी मंदावलेला असेल तुमचा, तर जरा जास्त टाका तुम्ही. बर. म्हणजे असतं ना मला भूक लागत नाही वगैरे. पण मला जाणवत नाही ना बघून, माझ्याकडे बघून भूक कमी असेल माझी वगैरे. हो, पण हे मग तुम्ही कमी टाकायचं, तुमच्यासाठी खास तुम्ही कमी टाका. आणि त्याच्यानंतर मीठ चवीनुसार. आणि त्याच्यानंतर हे सगळे आता हे सगळ्यात रंगी महत्त्वाचं. बेरंगी सगळे पदार्थ जे आहेत, आता हे किती घालायचं मला सांग. 2 चमचे. ओके. 2 चमचे पालक. आणि जर आपल्याला, मला वाटतं जरा आपण रंगीत करूया 2 चमचे टाकून. आणि दिवाळी आहे, जर काहीतरी रंगीत झालं तर छान. बस, म्हणजे अॅनिमिया पूर्ण गेलाच पाहिजे, जाणारच आहे ना. हो ना. आणि त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी. हा 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 हा. ओके. आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हा, हे सगळे पदार्थ आता एकत्र केलेले आहेत. हे सगळे आपण आता मळून घेणार आहोत एकत्र. ओके. अप्रतिम बनवलेलं आहेस तू. आणि मला खरंच असं वाटलं नाही की तू हे करू शकशील असं. ओके. आता हे आपला डो तयार झाला तर पुढे काही करायचं का हा, असं? नाही नाही नाही. याच्यानंतर आता हा जो काय आपला तयार झालेला मस्त पदार्थ आहे, याला आपण लाटून घेणार आहोत. ओके. आता तर कर. अशा प्रकारे वा. हे झालं. आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. का? शंकरपाळ्या करायच्या त्याच्या. अच्छा अच्छा. हे आयुर्वेदिक शंकरपाळी म्हणायला सुद्धा हरकत नाही. आयुर्वेदिक आयुर्वेदिक शंकरपाळ्या. तेच म्हणायला पाहिजे ना खरं. तेच डॉक्टर म्हणावं, आहे. खरंच अगदीच नैसर्गिक अशा शंकरपाळ्या. आता ह्याचं काय करायचं? असंच आता खायचं का ते सोडायचं आपलं- ते? आता या तेल आपलं तापलेलं आहे. ओके. तर या सगळ्या त्याच्यात तुला शंकरपाळ्या नाही आपल्याला- टाकायला ना, दे मला. ते मला ते माहित मोठं होतं तू करणार होतीस ते. सी. मग खरंच पुढची दिवाळी येईल एक एक टाकलं तर. आता टाकायचं, आधी बघायचं. त्याचं हे सगळं म्हणते काय चाललंय काय? तुम्हाला याच्यातून आयुर्वेदिक स्मेल वगैरे येतं तुम्हाला? वाटतंय. अगदीच ते म्हणजे खूपच सुंदर. ओके. तर चला हे झालं म्हणजे झालेले आता आहेत. सगळी भंकस गंमत सोडून द्या. ह्या खाण्यालायकीच्या बाबा, निश्चितपणे हो. झालेले आहेत. नक्कीच झालेले आहेत. आणि त्यातले इन्ग्रेडियंट्स होते ते अतिशय महत्वाचे होते. म्हणजे आम्ही गमतीत बोलत होतो पण ते अतिशय महत्वाचे इन्ग्रेडियंट्स होते. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, टोमॅटो प्युरे, बीटचा प्युरे, पालक प्युरे, आलं लसूण पेस्ट, मीठ, धणेपूड, जिरेपूड आणि ओवा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये जिरेपूड, ओवा, धणेपूड, आलं लसूण पेस्ट, मीठ, पालक, बीट आणि टोमॅटो प्युरे घालून पीठ भिजवून घ्यावं. तयार पिठाची पोळी लाटून शंकरपाळे कातून ते खरपूस तळून घ्यावेत.